तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे तुमच्या एका आवडत्या व्हिडिओमध्ये। आजचा विषय आहे प्रणित मोरे, बिग बॉस 19 मधील एक उभरता हास्य कलाकार आणि त्याचा अनोखा प्रवास। चला तर सुरू करूया। प्रणित मोरे ज्येष्ठ मराठी स्टँड अप कॉमेडियन, रेडिओ जॉकी आणि कंटेंट क्रिएटर। त्याचा जन्म 7 जुलै 1991 रोजी झाला, म्हणजेच 2025 मध्ये त्यांचं वय 34 वर्ष आहे। मुंबईमध्ये जन्मलेला आणि वाढलेला, मात्र त्याचं कुटुंब हे खेड, रायगड जिल्हा, महाराष्ट्र येथून आहे। वडील हे राज्य परिवहन महामंडळमध्ये कंडक्टर, तर आई गृहिणी आहे। त्याचा एक मोठा भाऊ आहे प्रयाग मोरे। लहानपणी तो अनेक स्वप्न पाहत होता। त्याचं एक स्वप्न होतं कमर्शियल पायलट बनायचं, पण पायलटचं प्रशिक्षण न भेटल्यामुळे त्याने पुढे एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअरिंगचा थोडा वेळ अभ्यास केला, परंतु तो कंटिन्यू न करता त्याने काही महिन्यातच सोडला। शिक्षण पूर्ण करून त्यांनी के.जे. सोमय्या कॉलेज सायन्स अँड कॉमर्स मुंबई येथून BMSचं शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर वेलिंगकर इन्स्टिट्यूट मुंबई येथून MBA मार्केटिंगचं शिक्षण पूर्ण केलं। 2013 ते 2015 पर्यंत प्रणितने एका ऑटोमोबाईल शोरूम मध्ये सेल्स असिस्टंट म्हणून काम केले। त्यानंतर कॉमेडीचा प्रवास सुरू झाला। MBAच्या शेवटच्या वर्षातच कॅनवा लाफ्स क्लबच्या ओपन माइक स्पर्धेत त्यानं विजय मिळवला। ही त्याच्या कॉमेडी करिअरची मोठी सुरुवात होती। 2019 ते 2023 पर्यंत त्यांनी मिरची FM मध्ये रेडिओ जॉकी म्हणून काम केले आणि फिल्मफेअर अवॉर्ड्स मराठी आणि फिल्मफेअर OTT अवॉर्ड्स यांसारख्या प्रमुख लाईव्ह शो इव्हेंट्समध्ये होस्टिंग केलं। 2023 पासून प्रणितने स्वतंत्रपणे स्टँडअप शो बापको मत सिखा आणि बॅकबेंचर सादर केले, ज्याने त्यांच्या मजेदार आणि निरीक्षणात्मक शैलीसाठी लोकप्रियता मिळवली। त्यांची प्रसिद्धी यूट्यूबवरील मोरे प्रणित या चॅनलने आणखी वाढली। मजेदार जोक आणि सांस्कृतिक विनोदामुळे मोठी चाहत निर्माण झाली। आता सध्या त्यांनी बिग बॉस 19 मध्ये प्रवेश केला आहे। ही एक मोठी पायरी आहे त्यांच्या कामगिरीमध्ये। होस्ट सलमान खान यांच्यासमोर त्यांनी एक विनोदात्मक वक्तव्य केले, कॉमेडियनने कॉन्ट्रोवर्सी करू नये, पण वेळच बदलतोय। जग लॉक करायला हवं तर बिग बॉसच्या घरात जायला हवं। त्यांनी आपल्या जीवनातील विवाद, विशेषतः त्यांचा वीर पहारिया या अभिनेत्यांबद्दल केलेला विनोद आणि त्यानंतर झालेला हल्ला या विषयावर पहिल्याच एपिसोडमध्ये खुलासा केला। त्यांनी म्हटले, मी विचार केला जोक्स मारायला पण येतात, तेव्हा बिग बॉसच्या घरात जाणंच बरोबर ठरेल। त्यांचा हा अनुभव अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि विनोदाच्या मर्यादाबद्दल मोठ्या चर्चेला कारणीभूत ठरला। त्यांनी स्पष्ट केले की त्यांचं बिग बॉसच्या घरामध्ये येण्याचा उद्देश म्हणजे फक्त प्रसिद्धी नाही, तर अप्पर होऊन राहायचे नाही। जे जसे आहे तसेच राहणार। आय एम गोइंग टू स्टे द सेम इन द बेबी हाऊस। पहिल्या वीकेंड कव्हरमध्ये सलमान खान यांनी प्रणित मोरे यांचे जुने जोक, विशेषतः त्यांच्यावर केलेल्या किस्स्यावर जोरदार रिएक्शन दिला। सलमानला हे विनोद फारसे आवडले नाहीत। त्यांनी त्यांना सार्वजनिकपणे टाळाटाळ करत फटकारले। ही घटना बिग बॉसच्या घरात आणि बाहेर दोन्हीकडे मोठ्या चर्चेने होऊ आली। कॉमेडी आणि मर्यादा यावरील प्रश्न अचानक उजेडात आले। बघणाऱ्या प्रेक्षकांच्या दृष्टीने प्रणित मोरे शांतचित्त आणि समजदार दृष्टिकोन दाखवत आहेत। अजूनही त्यांनी आपली सर्व क्षमता शोमध्ये दाखवलेली नाही, तरीही त्यांच्या विनोदी अभिव्यक्तीमुळे लोक उत्सुक आहेत। तर हो मित्रांनो, हा होता प्रणित मोरेचा अनोखा प्रवास। स्कूली स्वप्न, कॉर्पोरेट जीवनातून कॉमेडीपर्यंत आणि बिग बॉसच्या घरातील संघर्ष, आत्मप्रतीचा प्रवास। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तुमचे विचार खाली कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला प्रणित मोरेचा बिग बॉसमधील प्रवास कसा वाटतो? पुन्हा भेटू एका नवीन विषयासहित। धन्यवाद।